नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्याचा मोर्चामध्ये भाजपवर जोरदार टीका केली। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घरी येऊन माझ्या नावाने अर्ज केल्याचा किस्सा सांगत त्यांनी मतदारांच्या यादीतून नावे वगळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला। मतचोरीचे प्रयत्न हाणून पाडण्याचं आवाहन त्यांनी केलंय। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे। मोहाली येथे ही कारवाई झाली। पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा संशय आहे। नागपूरच्या टपाल विभागातील वरिष्ठ महिला अधिकारी वसुंधरा गुल्हाणे मिठे यांच्या मृत्यूला आता 5 महिने उलटले असले तरी त्यांच्या मृत्यूमागील कारणांबाबतचे प्रश्न अद्याप अनुत्तर येत आहेत। वसुंधरांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मानसिक छळाचा ठपका तत्कालीन पोस्टमास्टर जनरल शोभा मथाळे यांच्यावर ठेवलाय। चंद्रपुरात शिक्षकाने दिवाळीनंतर शाळेत रुजू न होता टोकाचं पाऊल उचललं। शाळेतील एका शिक्षकाने गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आणि शाळेतील सर्वांनाच मोठा धक्का बसला। विनोद हरमवार असं गळफास घेतलेल्या शिक्षकाचं नाव आहे। सिने नाट्य क्षेत्राशी संबंधित असल्याने ओलीस नाट्यातील एन्काउंटर झालेला आरोपी रोहित आर्या याने अनेक मराठी कलाकारांना मुंबईत RS स्टुडिओमध्ये येण्यासाठी संपर्क केला होता, अशी माहिती शुक्रवारी पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आली। विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्यासह काही अभिनेते आणि अभिनेत्री यांनी स्टुडिओमध्ये हजेरी लावली होती असंही म्हटलं जातंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून शनिवारी सकाळपासून तर अक्षरशः धुवाधार पाऊस कोसळत आहे। सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर कराव्यात अशी कोकणवासियांची तळमळीची मागणी आहे। तातडीने मोहीम राबवून मद्यपी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याला दिले होते। त्यानुसार राज्यभरात एकाच वेळी कोणतीही पूर्वकल्पना न देता कडक तपासणी मोहीम राबवण्यात आली। या तपासणी मोहिमेत सापडलेल्या 7 मद्यपी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। शिर्डीतील साई बिरोबा नगर परिसरात बिबट्यांचा वावर सुरू असल्याचं समोर आलंय। हे बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। अशा स्थितीत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागानं तातडीनं कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। तब्बल 22 मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा उलगडा केल्याबद्दल डीसीपी शर्मिष्ठा वालावलकर यांना केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले। या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातून निवडलेल्या 5 अधिकाऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील डीसीपी वालावलकर यांची निवड करण्यात आली। राज्यातील विविध भागात पडणाऱ्या पावसामुळे विजेच्या मागणीत मोठी घट झाली। सोबतच काही संचात तांत्रिक बिघाडही झालाय। त्यामुळे महानिर्मितीचे राज्यातील 28 पैकी 10 वीज निर्मिती संच बंद आहेत। राज्यात ढगाळी वातावरण संपल्यास विजेची मागणी अचानक वाढून वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत हे प्रकृतीच्या कारणास्तव 2 महिन्यांसाठी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राऊत यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी X वरून सदिच्छा दिल्या आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोन करून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारणा केली। लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा फडणवीसांनी दिल्या आहेत। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने शस्त्रबंदीचा प्रस्ताव नाकारल्यानंतर जहाल नेता मलोजुआ वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ अभय याने 60 सहकाऱ्यांसह येथे 15 ऑक्टोबर रोजी शरणागती पत्करली होती। अखेर 1 नोव्हेंबरला या सर्व आरोपांचं खंडन करून भूपती याने जिल्हा पोलिसांच्या सहाय्याने एक चित्रफित जारी केली। यात त्याने चळवळीत सक्रिय माओवाद्यांना आता परिस्थिती बदलली आहे, शस्त्र सोडा आणि मुख्य प्रवाहात या असं आवाहन केलंय। 5 सेल्समननी दुकानदाराच्या नावे माल देऊन दुकानदाराकडून OTP घेत 9,90,230 रुपयांची फसवणूक केली। ही घटना हिंजवडी येथील हायवलूप ई काडुमर्स कंपनीत घडली। ही घटना जुलै 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत घडली। सर्व संशयित कंपनीत सेल्समन आहेत। मुलीशी मैत्रीवरून झालेल्या वादात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्याच एका सहकार्याची हत्या केली। मृत आरोपी हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे। नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत HB टाउन परिसरात ही घटना घडली। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे तब्बल 5 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक मारिजुआना हे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले। कतार एअरवेजच्या दोहा नागपूर फ्लाइट QR 590 मधून आलेल्या एका प्रवाशाजवळ हे ड्रग्ज आढळल्यानं विमानतळावर खळबळ उडाली।
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी 1 नोव्हेंबर 2025 रोजी विधानसभेच्या विशेष सत्रात मोठी घोषणा केली. त्यांनी राज्य स्थापना दिनी म्हणजे केरळ पिरवीच्या पर्वावर केरळ हे अत्याधिक गरिबीतून मुक्त झाल्याची घोषणा केली. कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलाच्या मुद्द्याला खूप वेग आलाय. उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन केले जाईल अशी शक्यता आहे, परंतु सिद्धरामय्या आणि त्यांचे समर्थक अद्याप यासाठी तयार दिसत नाहीत. आंध्र प्रदेशातील कासीबुग्गा येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. 55 देशांच्या शक्तिशाली युद्धनौका आणि पाणबुड्या भारताच्या समुद्रात दाखल होणार आहेत. यात अमेरिका, रशिया देखील असणार आहेत. जगाला भारताची ताकद दाखवण्याची वेळ आली असून पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये 5 दिवसांचा संयुक्त अभ्यास शस्त्र पाहणी केली जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. राज्यातील सरकारी कार्यालयात प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या वापरण्यावर कडक बंदी घालण्याचे त्यांनी आदेश दिले. यापुढे सरकारी कार्यालयांमध्ये फक्त पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला जाईल. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या लेबर डिपार्टमेंटने एक नवीन जाहिरात सोशल मीडियावर पोस्ट केली. या जाहिरातीत कंपन्यांवर H-1B व्हिसा कार्यक्रमाचा गैरवापर करण्याचा आणि अमेरिकेतील तरुणांच्या नोकऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना देण्याचा आरोप करण्यात आलाय. बलुचिस्तानच्या कलात जिल्ह्यातील मंगोचर भागात पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर घात लावून हल्ला करण्यात आला. यात 2 कमांडोंसह 6 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. बलूच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही संपलं नाही. असे असतानाच आता युक्रेनने खळबळजनक दावा केलाय. रशियाकडून अण्वस्त्र नियंत्रण कराराचं उल्लंघन केलं जात आहे असा आरोप युक्रेननं केलाय. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आता दृष्टीबाधित उमेदवारांसाठी स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर वापरण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतलाय. सर्वोच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली. पायाभूत सुविधा आणि सॉफ्टवेअरची उपलब्धता सुनिश्चित झाल्यावर ही सुविधा लागू होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय. 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 पर्यंत, तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 पर्यंत होईल. प्रायोगिक परीक्षा जानेवारी ते फेब्रुवारी 2026 मध्ये घेतल्या जातील. अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 आहे. CET कक्षामार्फत राबवण्यात आलेल्या फार्मसी प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या यादीनंतरही 48% जागा रिक्त राहिल्यात. 6,921 पैकी केवळ 3,615 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. यामुळे एकूण 46,109 जागांपैकी 17,690 जागा अद्यापही रिकाम्या आहेत. व्हॉट्सअप एंड टू एंड एन्क्रिप्शन चॅट बॅकअप रिकव्हरी प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी पासकी सपोर्ट आणत आहे. एका अहवालानुसार ही सुविधा वापरकर्त्यांना फिंगरप्रिंट, फेस ID किंवा डिव्हाइस पिनद्वारे क्लाउड सर्व्हरवरून बॅकअप अनलॉक करण्यास सक्षम करेल. ब्लॅकरॉकच्या एका विभागात एक मोठा फसवणुकीचा खटला उघडकीस आला असून या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी भारतीय मूळचा व्यक्ती आहे. या घोटाळ्यामुळे अमेरिकन कर्जदारांना लाखो डॉलर्स वसूल करण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना बंकिम ब्रह्माभट्टवर कर्जासाठी तारण म्हणून वापरल्या जाणाऱ्या खात्यांच्या देणी बनावट बनवण्याचा आरोप आहे. त्यांनी भारत आणि मॉरिशस मधील ऑफशोअर खात्यांमध्ये मालमत्ता हस्तांतरित केली. बिग बॉस 19 शोचा प्रसिद्ध आणि दमदार खेळाडू प्रणित मोरे आऊट झाल्याची माहिती समोर आली आहे. असं सांगण्यात येत आहे, तर प्रणित याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस 19च्या घरात प्रणित मोरेला डेंग्यू झालाय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3ऱ्या वनडे सामन्यात भारतीय स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावं लागलं होतं. नंतर अंतर्गत रक्तस्राव आढळून आल्यानं त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.